स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. भाळवणी जिल्हा परिषद गटात मतदारांमध्ये उत्साह. 90 वर्षांच्या आजीबाई घराबाहेर. आमदार सुहास बाबर, वैभव पाटील काय म्हणाले? तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्समध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम. HUID प्रमाणित सर्व दागिने. सोने तारण कर्ज योजना ही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील मालती माधवराव कुलकर्णी वय 90 वर्ष यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. दरवेळी मतदानाला त्या न चुकता येतात असे त्यांनी सांगितले. नाव काय? मालकी माधवराव कुलकर्णी. वय किती? 90. बर, मतदान करायला आलाय? हो, मतदान करायला आले तर काय. दरवेळी येता काय? दरवेळी येता का? हो, दरवर्षी लग्न झाल्यापासून आम्ही बोलतो ही ताशा आहे. बर. खानापूर तालुक्यातील अनेक मतदार केंद्रावर आमदार सुहास बाबर यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मतदान केंद्राची पाहणी केली. मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी यावेळी उत्साह असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रावर भेटी देत आहे, काय उत्साह आहे लोकांच्यात? काय मतदारसंघातल्या तमाम मतदारांना विनंती करेन की आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं मतदान चालू आहे. लोकशाहीचा खूप मोठा उत्सव आहे. बाहेर पडा आणि आपलं मतदान हे जे आद्य कर्तव्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दान आहे ते सगळ्या मतदारसंघातल्या लोकांनी मतदान केंद्रावरती जाऊन आपलं मतदानरूपी दान द्यावं अशी सर्वांना विनंती करतो. आज तालुक्यातील अनेक ठिकाणी तुम्ही गेला, काय परिस्थिती आहे? शांततेत सुरू आहे सगळी? आपल्या तालुक्यामध्ये एकदम शांततेत मतदान चालू आहे. कुठेही गोंधळ गडबड नाही. ते संस्कार आहेत आपल्या तालुक्याकडे की शांततेत मतदान करून घेणं ही पण एकदम प्रक्रिया एकदम सुरळीत चालू आहे. आज जर बघितलं तर 90 वर्षाची आजी देखील इथं मतदान करायला आले. उत्साह आहे लोकांच्यात. उत्साह दिसतो. म्हणजे मला थोडं असं वाटायचं की झडपी पंचायत समिती आणि लोकसभेला कमी उत्साह असतो, पण यावेळेला पहिल्यांदा असं जाणवतं की जिल्हा परिषदला पण खूप चांगल्या पद्धतीने लोक प्रतिसाद देत आहेत. माझं मत आहे की चांगलं मतदान 75% वर मतदान मिळालं असं मला आता अपेक्षित आहे. यावेळी भाजपचे नेते वैभव पाटील यांनी देखील मतदान केंद्रावर जाऊन माहिती घेतली. शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात लोक यावेळी परिवर्तन करण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर मी मतदार बंधू भगिनींचं विशेष करून आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो की मतदानाचा एकंदरीत उत्साह आणि एक लोकशाहीची जागृती म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशी परिस्थिती सगळ्याच बूथवरती आमच्या निदर्शनास येते. सकाळपासून जिकडे जिकडे आम्ही गेलो उत्साहामध्ये मतदान होतं आणि मला खात्री आहे दुपारनंतर आणखीन त्याचा वेग चांगल्या पद्धतीने वाढेल आणि चांगलं मतदान होईल. आणि होणाऱ्या मतदानामध्ये यावेळी नक्कीच परिवर्तन घडून भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व उमेदवार भरघोस मताने निवडून येतील असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो. आज एकूणच मतदार केंद्रावर पाहिलं तर 90 वर्षाच्या पुढील देखील वयोवृद्ध लोक असतील, आजी असतील, या ठिकाणी सहभागी झाले. तर लोकांना काय अजून आव्हान करा? लोकांना आव्हान करणं मी या निमित्तानं त्यांना सांगेल की एक तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका उशिरा होत आहेत, त्यामध्ये फार मोठा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गॅप पडला होता आणि महत्त्वाचं की आपला प्रतिनिधी कसा असावा ह्याचा जर आपण मतदान करून नाही आपण त्याची जागृती केली किंवा मतदान करून त्याला नाही निवडलं तर आपण त्याच्याविषयी पुढे जाऊन काय बोलू शकत नाही. त्यामुळे आपलं मतदान चांगल्या पद्धतीनं करणं, योग्य उमेदवाराला करणं आणि त्याच्याकडून चांगलं काम करून घेण्याची नैतिक जबाबदारी त्याच्यावर ठेवणं या दृष्टिकोनात मतदान फार गरजेचं आहे. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.